गुरुपौर्णिमाला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्रगतीसाठी, नवऱ्याच्या व्यवसायात, नोकरीत यश मिळवण्यासाठी, घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी करा हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय. येत्या 29 जुलै 2026 वार आहे बुधवार रोजी अतिशय पवित्र, शुभ आणि दुर्मिळ असा गुरुपौर्णिमेचा महायोग येत असून संपूर्ण दिवस आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या चिंता, गरिबी, दरिद्रता आणि वास्तुदोष, अपयशाचा सावट, कुटुंबात अखंड यश, कीर्ती आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात मुळीच लक्ष लागत नसेल, त्यांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये सतत अडचणी येत असतील, तुमच्या नवऱ्याच्या व्यवसायात, नोकरीत किंवा कामधंद्यामध्ये हवे तसं यश मिळत नसेल, प्रगती होत नसेल, हातात आलेला पैसा टिकत नसेल, तर पैशांची चणचण नेहमी भासत असेल किंवा घरातील कामात सातत्याने अडथळे निर्माण होत असतील, तर या गुरुपौर्णिमेच्या सिद्ध मुहूर्तावर केलेला हा शास्त्रयुक्त आणि अतिशय शक्तिशाली उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य नव्या दिशेनं नेईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य चमकून उठेल. या पवित्र दिवशी पहिला आणि सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, बौद्धिक विकासासाठी आणि अभ्यासातील यशासाठी प्रत्येक आईने संध्याकाळी प्रदोष काळामध्ये घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक मोठा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी, चिमूटभर हळद आणि 2 अखंड लवंग टाकायचे आहे. त्यानंतर हा दिवा मुलांच्या डोक्यावरून 3 वेळा ओवाळून मुलांचे हात दिव्याला स्पर्श करायचे आहे आणि ओम ब्रह्मस्पते नमो किंवा ओम श्री गुरुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा 108 वेळा जप करायचा आहे. मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि करिअरमधील यशासाठी प्रार्थना करायची आहे, ज्याच्यामुळे मुलांच्या ब्रह्मस्पती गुरु ग्रह अत्यंत बलवान होतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होऊन सर्व अडथळे कायमचे नष्ट होतात. दुसरा विशेष उपाय म्हणजे नवऱ्याच्या नोकरीत, व्यवसायात प्रगतीसाठी, अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी आणि कामात यश मिळवण्यासाठी या दिवशी सकाळी श्री लक्ष्मी नारायणासमोर 11 पिवळ्या कवड्या, 1 सुकं नारळ आणि कुबेर यंत्र ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना हळद, कुंकू व पिवळे फुलं व्हायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर त्या कवड्या लाल रेशमी कपड्यात बांधून नवऱ्याच्या व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा ऑफिसमध्ये किंवा ड्रॉमध्ये ठेवायच्या आहे किंवा घरातील तिजोरीत ठेवल्या तरी चालेल, ज्याच्यामुळे बंद पडलेला व्यापार पुन्हा सुरू होईल, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पतींना कामामध्ये प्रगती होईल, यश मिळेल. तिसरा महा उपाय म्हणजे घरातील दरिद्रता, गरिबी आणि सर्व वास्तु दोष दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर व उंबरट्यावर स्वच्छ साफसफाई करायची आहे. हळदीचं लेपन करून त्यावर 5 कुंकवाचे टिपके लावायचे आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर 11 तुळशीचे पानं किंवा आंब्याची पानंचं सुंदर तोरण बांधायचं आहे. संध्याकाळी उंबरट्याचा अगदी मनोभावाने, साध्यापणाने पूजन करायचं आहे. तुम्ही हे पूजन सकाळी केलं तरी चालतं किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केलं तरी चालतं. आणि दरवाजावरती शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, ज्याच्यामुळे घरातील 7 पिढ्यांची गरिबी आणि नकारात्मकता नष्ट होते. दिव्यामध्ये 1 लवंग टाकायचे आहे, त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्री महाविष्णू कायमचा वास करतात. चौथा उपाय म्हणजेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी व गुरु ग्रह मजबूत होण्यासाठी या दिवशी मुलांच्या आणि नवऱ्याच्या हातातून गाईला ओला चारा किंवा गूळ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ खाऊ घालायची आहे. पिवळ्या झाडाला दूध व साखर याचं मिश्रण करून अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला दिवा लावून प्रदक्षिणा घालायची आहे, ज्यामुळे जन्मांतराचा दोष दूर होतो. 5वा उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या रात्री शुद्ध दुधात केशर आणि तुळशीचे पान टाकून केशरची खीर बनवायची आहे आणि श्री विष्णूला नैवेद्य दाखवून ती खीर घरातील सर्व व्यक्तींना खायला द्यायची आहे व पतींना द्यायचे आहे. हे सर्व सोपे आणि अत्यंत दुर्मिळ उपाय यंदाच्या गुरुपौर्णिमेला केल्यास घरातील सर्व संकटे पूर्णपणे नष्ट होऊन मुलांच्या भविष्यात उज्ज्वल होते, नवऱ्याला व्यवसायात यश मिळते आणि संपूर्ण कुटुंबात अखंड सुख शांती मिळते.